हॅलो. हां, येतो ना आवाज व्यवस्थित? असा हां. मी आता एक कोकणातल्या एका गावाचं वर्णन वाचून दाखवणार आहे. बघा, आवडतंय का? मूळ लेखक गोनी दांडेकर, गोपाल नीलकंठ दांडेकर, सुप्रसिद्ध लेखक, यास्कार वगैरे वगैरे खूप आहे. बरंच बोलण्यासारखं आहे त्यांच्यासाठी. मी तेवढं आत्ता सांगत नाही. पण क्या हुआ? आगे करू. हॅलो हॅलो, येते नाही? ऑनच करू. ऑनच आहे. हॅलो. हां, नाही येत आहे. आवाजच मला येतो नुसता. हॅलो. त्याला आहे ना तोंडाच्या जवळ तो युनिडायरेक्शनल आहे आणि सरळ ओके ओके. त्यामुळे तो अगदी जवळ. तर हे गोनी दांडेकर यांच्या शितू या कादंबरीतला हा थोडासा उतार आहे. मूळ मी सांगितलं की त्यातून मला कोकणाचं काही वर्णन त्यांनी जे केलेलं आहे ना, ते तुमच्यापर्यंत पोचवायचं आहे. वेळशी हे एक गोकुळ होते. रहाटाच्या गुंजनानं गुंगून उमलत्या जीवनाची गीतं गाणारे. गावच्या पाठराखणीस उभा असलेल्या डोंगरावरून हत्तीच्या अंगा एवढा पाणलोट खाली पर्यात कोसळत होता. ठाई ठाई त्या पर्याला जांभ्या दगडाचं बंधन घालून त्याचं निळसर खळाळतं पाणी अवघ्या गावात खेळवलं होतं. पाटाचा गारवा गावभर पसरला होता. त्याच्या ओलाव्याने चौकडे विस्तारलेलं रान जणू माझा चालू होतं. वसंतानं त्या रानात पाऊल घातलं की अवघी सृष्टी जणू धुंदारायची. गाडग्या एवढ्या कैऱ्यांनी कलमे लावायची. काजूच्या बोंडूंचा धुंद गंध अवघ्या शिवारात कोंदायचा. मुळापासून शेंड्यापर्यंत लटकलेल्या फणसांच्या भाराने एवढाल्या फणशी पण कशा करकर बोलायच्या. कोकमांची नीटस उंच झाडे तांबूस पिकलेल्या कोकमानी नुसती बहरून निघायची. रानची झाडं झुडपही मागरायची नाहीत. जांभळी फळभालानं कोथंबायच्या. हिरव्या करवंदी टपोऱ्या करवंदांनी काळवंडायच्या. तोरणी नाही फळांच्या घोसानी वाकून जाऊ. या झाडांच्या दानयज्ञातले उद्गाते असायचे पक्षी, नाना प्रकारचे. वेळशी जणू त्या सगळ्या पाखरांचं घर अंगणच होतं. तिथली सकाळ या असंख्य पाखरांच्या किलकिलाटानं उजाडायची. या सगळ्या नादनृत्याच्या पार्श्वभूमीस संगीत सुरू असायचं रहाटाचं. पाटाचं पाणी ना कुठे पोचे, तिथं बावीवर रहाट चालायचं. कुठं पाटाचं पाणी बावीत साठवून ते रहाटानं वरच्या बागेत चढवायचं. पाटातून हा भला थोरला पाण्याचा दोदाणा व्हायचा. बागा आपापल्या नाल्यांची तोंड उघडून आधाशासारखं घटाघटा पाणी प्यायच्या. पण मूळ पाणलोटावर जाम त्याचा काही परिणाम नाही. त्या पाण्यानं पर्याच्या त्या निळावंतीच्या कृपेनं वाढलेलं बागांचं दोन. प्रत्येक झाडातून चैतन्याचा पाझर आता जणू काय खालीच सांडतोय. पोफळ छाती एवढी झाली नाही तर लागली वाजायला. एकेका पोफळीवर 3-3, 4-4 पेंडी, त्याही वर्षातून 3-3दा. एकेका पेंडीची 150-200 रोठा सुपारी मोजून व्हायची. मला वाटतं थोडंफार कोकण काय आहे
हे यातून आपल्याला कळलं असेल.